नंतर पुढच्या घडामोडी पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावरून सिरियामधली पुढची बातमी. सिरियामध्ये पुन्हा एकदा अशांतता पसरली आहे. सिरियन सरकारचे समर्थक आणि ड्रूज समाजातील बंदूकधाऱ्यांमध्ये सध्या चकमकी उडू लागल्या आहेत. मंगळवारीच तिथं दोन्ही गटात झालेल्या गोळीबारात किमान 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातच आता इस्रायलनेही या वादात उडी घेत सिरियाच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसजवळ हल्ले चढवले. त्यामुळे आता सिरियन सैन्य आणि ड्रूज समाजामध्ये शांततेसाठी बोलणी सुरू आहेत. नेमकं काय घडतंय सिरियामध्ये पाहूया. शुक्रवारी इस्रायलनं सिरियाच्या प्रेसिडेन्शियल राजवाड्याजवळ हल्ला चढवला. गेल्या काही महिन्यातला हा मोठा हल्ला मानला जातोय. सिरियामधील ड्रूज या अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेसाठी हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केलाय. गेल्या काही दिवसांपासून ड्रूज या अल्पसंख्याक समाजाच्या बंदूकधाऱ्यांचे सिरियन सरकारच्या समर्थकांशी खटके उडू लागले. या चकमकींमध्ये सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. विशेषतः राजधानी दमास्कस जवळील जरामना या उपनगरात तणावाचं वातावरण आहे. सिरियन फौजांसह ड्रूज समाजाच्या प्रतिनिधींची सतत चर्चा सुरू आहे. तर सरकारनंही सिरियन नागरिकांना हाय अलर्ट जारी केलाय. ड्रूज हे सिरियातील अल्पसंख्याक आहेत. 11व्या शतकात ड्रूज समाजानं इस्लामशी फारकत घेतली. त्यांना इस्लामिक राष्ट्र पाखंडी मानतात. ड्रूज समाजाची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे. लेबनॉन, इस्रायल, सिरियामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. ते स्वतःला अल मुवाहिदून मानतात. ते एकेश्वरवादी अब्राहिमिक विचारांचे आहेत. त्यांचा पुनर्जन्म, आत्म्याची शाश्वतता यावर विश्वास आहे. त्यांचे विचार गूढ स्वरूपाचे मानले जातात. अगदी धर्मातील लोकांपासूनही काही समज गूढ ठेवण्यात आले. धर्माबाहेर विवाह त्यांना मान्य नाही. मात्र इस्रायलशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इस्रायलनेही अनेकदा ड्रूज यांच्या संरक्षणासाठी इस्लामी राष्ट्रांवर हल्ले केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अलवाईद समाजाचे असलेले राष्ट्राध्यक्ष अशर अल बसद यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. तेव्हा सिरियातील अनेक छोट्या मोठ्या समाजांनी त्यांच्या विभागात काही प्रमाणात स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. सिरियातील अहमद अल शारा यांच्या नेतृत्वातील नवं सरकार हे हयात तहरीर अल शाम या गटाचं आहे. नव्या सरकारनं संपूर्ण सिरिया एकसंघ करण्याचा विडा उचललाय. त्यासाठी इतर समाजांशी सामंजस्याची भूमिकाही घेतली आहे. मात्र कुर्दिश बंडखोरांप्रमाणे ड्रूजसह त्यांच्या चकमकी घडतायत. दमास्कसमध्ये सध्या सिरियन फौजांची ड्रूज समाजांच्या प्रतिनिधींशी बोलणी सुरू आहे. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन्ही गट प्रयत्नशील आहेत. आम्ही एका करारापर्यंत आलो. त्यांची शस्त्र सिरियन सरकारकडे जमा करण्याची विनंती आम्ही जरामनाच्या लोकांना केली आणि सगळ्यांना सर्व नियम पाळावे लागतील. सुरक्षा जवान परिसरातील शांतता, सुरक्षा सांभाळण्यासाठी जरामनामध्ये थांबतील आणि इथं समाजविघातक शक्तींना रोखतील. एका धार्मिक ऑडिओ क्लिपमुळे हा सगळा वाद सुरू झाला होता. त्या ड्रूज समाजाच्या धार्मिक नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्या धार्मिक नेत्यांना या आरोपांचं खंडन केलं होतं. गोळीबारानंतर आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दमास्कसमधील राज्यपालांनी परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. ही ऑडिओ क्लिप संघर्षाचं कारण ठरली. त्यामुळेच सिरियन प्रांतामध्ये निदर्शनं झाली. मात्र आता गृह मंत्रालयानं परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षा तळावर काही गटांनी हल्ला केल्यानंतर 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झालेत. त्यानंतर वाद वाढला होता. मात्र आता हे वाद संपवण्यात आले. दरम्यान शांतता प्रस्थापित केल्याचा दावा करण्यात आला असला तरी नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीती आहेच. गोळीबार आणि हल्ल्यानंतर रस्त्यावरच मृतदेह विखुरल्याचं चित्रही पाहायला मिळालं. अनेक लहान मुलं तर गोळीबारानंतर उरलेली काडतुसच गोळा करताना दिसले. अगदी मृतदेहांजवळूनही ही मुलं काडतुसं गोळा करताना दिसली. तर नागरिकांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. आम्हाला भीती वाटते कारण काही गुंडांची टोळी तिथे फिरते. ते आमच्या देशाला धोका आहेत. सुरक्षा दल इथे येत आहेत. गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या बैठका होत आहेत. तेव्हा त्यांनी जबाबदारी उचलल्याचं दिसतंय. मात्र या टोळ्यांना रोखणार कसं, त्यांची आम्हाला भीती वाटते. दुसरीकडे लेबनॉनमधील ड्रूज समाजाच्या नेत्यांनीही या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. मी पुन्हा दमास्कसमध्ये परतलो याचा मला आनंद आहे. मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. ड्रूज समाजाच्या मागण्या मी त्यांच्यासमोर ठेवेन. कारण ड्रूज समाज हा सिरियाचाच एक भाग आहे. कारण बंधूंची सुरक्षा करणं म्हणजे इस्रायलचा हस्तक्षेप नाकारण्यासारखं आहे. कारण जे काही सध्या घडतंय त्यामागे ड्रूज समाजाला लेबनॉन आणि सिरियामध्ये मुस्लिमांसह झगडत ठेवण्याचा उद्देश आहे. मंगळवारपासून सुरू झालेला हा वाद काहीसा शमताना दिसतोय. मात्र तरी सध्या वातावरणात तणाव आहेच. त्यामुळे सिरियन सैन्याकडून अधिक खबरदारी बाळगली जाते.
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी.